लवकरच कळेल की काय सरप्राईज आहे ते. फायनली घेतलेलं आम्ही जेव्हा शॉपिंगला जातो तेव्हा नेहमी योगिताच कपडे घेते. आता मी घेतले म्हणून तोडपातीच. नमस्कार मित्रांनो, सरचे स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. आज आम्ही एक ठिकाणी चाललेलो आहे. भरपूर दिवसापासून इच्छा होती की आम्ही ती गोष्ट घ्यावी, पण खूप त्याला डिले झाला काही गोष्टींमुळे. आणि आज शेवटी फायनली योगिता मला ती गोष्ट घेते, बरोबर ना? हो काय, तर ती गोष्ट घेते. तर आपण बघूयात काय गोष्ट आहे ती आणि काय वस्तू आहे ती. आम्ही आता लवकरच चाललो आहे. आता ती आवरते, माझं आवरून झालेलं आहे. मग कोणती वस्तू घेणार आहे हे तिथे जाऊनच कळेल. हे असं असतं. आता मला पण सरप्राईज आहे कोणती वस्तू घेणार आहे. मला पण माहीत नाही कोणती वस्तू घेणार आहे. असं ती बोलली मला खूप दिवसापासून घ्यायची होती, पण मला ते आठवत नाही. आता खूप दिवसापासून भरपूर गोष्टी घ्यायच्या होत्या, पण मला आठवत नाही आता कोणती गोष्टी घ्यायची ती. बरोबर की नाही? हे सगळं मी खोटं बोललेलं आहे. मला माहीत आहे ती वस्तू कोणती, तिला पण माहिती आहे, पण तुम्हाला माहीत नाही. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला लेट सांगणार आहे. ओके, आता तिथं हां जसे त्यांना सांगितलं का ते हिसकावून घेणार आहे आपल्याकडनं. हिसकावून नाही घेणार आहे. सरप्राईज असतं ना, पहिलेच सांगून दिलं तर मग व्लॉग मोठा कसा होईल. तर व्लॉग मोठा करण्यासाठी आम्ही हे प्रयत्न चालू आहे, पण असं काही नाही आहे. असं काही नाही आहे. तर आम्ही आता ती वस्तू घ्यायला चाललो आहे. दुपारचे वाजलेले आहे आम्हाला. बघा असं आहे, मी उठलेलो. मला सनस्क्रीनची गरज नाही, मी कारण 4 व्हीलरमध्ये चाललो आहे. कोण तळलेली भजी? पुन्हा तळलेली भजी होऊन जाणार. सनस्क्रीन नाही लावली तर डायरेक्ट तळलेली भजी होऊन जाणार. सनस्क्रीन लावा, सनस्क्रीन. मी चाललो आहे 4 व्हीलरमध्ये, मला सनस्क्रीनची गरज नाही. ही नाही का 4 व्हीलरमध्ये डोकं बाहेर काढते, त्याच्यामुळे सनस्क्रीन यूज करते. बरोबर ना? खिडकीतून डोकं बाहेर काढते. तिला सांगावं लागतं अगं बाहेर नको काढू, हात नको बाहेर काढू, गपचित बस. तर आता लवकरच कळेल तुम्हाला काय सरप्राईज आहे ते. ओके, आम्ही चाललो आहे आता. थोड्या काही वस्तू पण घ्यायच्या आहे आता. आणखीन एक नवीन सरप्राईज आहे आणि नवीन बकेट लिस्टमधली एक गोष्ट आम्ही पूर्ण करतो आहे. अजून एक गोष्ट पूर्ण करतो आहे, ती पण तुम्हाला लवकर कळेल. त्यासाठी पण हिंट देतो, त्यासाठी पण आम्ही शॉपिंग करणार आहे. तर तुम्हाला कळालंच असेल ते सरप्राईज काय आहे, पण काय आहे ते पण तुम्हाला नंतरच्या व्लॉगमध्ये, दुसऱ्या व्लॉगमध्ये कळेल. ओके, आता एक चांगली गोष्ट झालेली आहे की आम्ही जे इंस्टाग्रामवरती व्हिडिओज टाकतो तिथे काही व्हिडिओज खूप व्हायरल झालेले आहेत आणि जवळपास मिलियनमध्ये, एक व्हिडिओ मिलियनमध्ये गेलेले, बाकी आहेत पाईपलाईनमध्ये. तर या सर्व प्रेमासाठी आणि सर्व या फॉलोअर्ससाठी, कमी फॉलोअर्स आहे आता सध्या तरी, पण या फॉलोअर्सला मनापासून थँक्यू. असेच प्रेम करत राहा. लवकरच चांगले ब्लॉग येतील, चांगलं कंटेंट येईल, त्याला असंच प्रेम देत राहा. फुल बसली कोपऱ्यात. असं असतं ते कातिल नजर तेरे. आता घेतले भाऊ मी, माझं काय म्हणणं, घेतले मी, पण काही गरज आहे का भाऊ असं तोंड लटकून ठेवायची? घेतले भाऊ, नवऱ्याने घेतले असतील. नवऱ्याने घेतले असते, एखाद वेळेस घेतले असतील. नाही घेतलं भाऊ आपल्याला नाही घेतलं म्हणजे आवडलं नाही तिला, नाही ते घेतलं असतं. ते कशी बसले म्हणजे एवढा हेवा देवा का? कधीतरी नवऱ्याने घेतलं भाऊ पहिल्यांदा, तिला वाटतं पहिल्यांदा यांनी घेतलं म्हणून, नाही का? आता तर मी ते बा एक आठवडा काय बोलायचंच नाही. अरे पण घे तू.
घेतला बॉ हा घेतला बॉ नवऱ्यानी मग हा घेतला ना. ते सांगतो ना तिला मग असं आता वाटतं घरी की घरी बॉ सांगून. आपण आता बाहेर चाललोय ना तर फर्स्ट टाइम यांनी पहिले तर यांनी सुरुवात केली कपडे घ्यायला. याचे 2 कपडे होऊन गेले म्हणजे हा पण मला एक पण घेतलं नाही. त्यामुळे मॅडम रुसलेले आहेत. टाका तुला पण घेऊ. तू अशा कपड्यांवर नाही घेऊन जाणार तुला हा आपण मी म्हणतो तुझ्या कपड्यात खूप कपडे अगं काहीच प्रॉब्लेम नाही ते बरं का. एकदा वापरलेले तू फक्त धुवून काढून दुसऱ्यांदा वापर बरं का हा मी पण नवीनच घेईन. नवीन नाही हे बघ उगाच कशाला खर्च म्हणतो मी. पण तुमच्या कपाटात पण खूप कपडे ते तर पडून राहिले. अरे एवढे जास्त नाही. मोजून 4 कपडे दाखवते मी सगळ्या कपाट तुम्हाला दाखवते कसं ते कपाट ते लागून सुद्धा राहिली नाही एवढे कपडे खाली पडताय. ते तू घड्या केलेले नाही त्याच्यामुळे नाही का ते खाली पडतंय. आणि तुझे कपडे पण त्याच्यात आढळले मला सांग स्वतःच कपाट आहे तू माझ्या याच्यात काय घुसाडते हा मी नाही घुसत. स्वतःचं कपाट असल्यावर नाही का माणूस स्वतःचे कपाट पण ठेवलं तिचं कपाट रिकामं सगळं माझ्या याच्यात कोंबते. तुमच्या घरात. अरे रुमाल पण माझ्या याच्यात सापडतात सगळे कपडे माझे असतात सगळे माझा रुमाल तुझा रुमाल सगळे तिथं सापडतात. माझे कपडे तुझे अर्धे तर तुझे कपडे माझ्या याच्यातच आहे. गाडी चालना पुढे ट्रॅफिक हवं लागलं असेल पकडेल तू मोबाईल सहित. हे तुझं आहे का आम्हाला हा एकदा आता अद्दल घडली 300 रुपये द्यावा लागली हिचं सीट बेल्ट नसल्यामुळे. पण तुझा जर सीट बेल्ट असता तरी मागच्यांचं धरला असतं. नाही, त्यांना जास्त त्यांना ते चान्सेस पाहिजे होता. आणि तू रागवली होती ना त्याच्यामुळे फार 1.5 दिवस बोलले नाही जेव पण घातलेलं नाही मला दिवसभर 1.5 दिवसाचा उपाशी. घर दिवसा खोटं बोलताय तुम्ही. पाय तुम्हाला खायचं तर पाय माझं झोपेतून उठवलंय गोड बोलून. माहिती गोड आहे बोलून मला. नाही आज थोडी मी माझं पण बनवू शकलो असतो एवढं काय ते. काही नाही येत तुम्हाला पुढे चिट करून ठेवलं असतं सगळं तर राहिलं. एक तर पहिलेच गॅस कमी गॅसचे वांदे तिथे पार ते गॅस वाया घालून चिटकाट केली असती. जे सरप्राईज घेतो त्याचा पण पचका झालेला आहे परत घरी आलेलं आहे. हा? घेऊ हे लवकरच घेऊ. असे फुसके सरप्राईज असतात इथे. माझे सरप्राईज नाही का कसे भेटतात तुला एकदम टाइमात सगळं माहित पडून जातं मला द्यायच्या पहिले. काय असो पण येतात ना मला माहित असून नाही माहित असून पण येत नाही माझ्याकडे. येतील लवकरच येतील लवकरच घेऊ. डूबे मन की सांसों की माला में सिंदूर सांसों की माला पे सिंदूर प्रेम के रंग में से डूबे सांसों की माला पे सिंदूर कोटाला झुटा लाल काहीतरी काय म्हणले झुठा लाल म्हणे झुठा लाल. आगे जेठालाल सासों की माला में सिंदूर में जेठालाल. अरे हा ना करताच ना सांसों की माला पे सिंदूर में जेठा तर जेवण वगैरे झालेलं आहे. आम्ही परत आमच्या सरप्राईजच्या दिशेने वाटचाल करत आहोत. आता तरी भेटते का बघू. तर आता आम्ही चाललेलो आहे. आता ती आवडती आहे
माझं आवरून झालेलं आहे. आपलं काय असतं शर्ट पॅन्ट घालायचे लोक ते केल्यानंतर आम्ही जाऊ आणि कळेल लवकरच सरप्राईज काय आहे काय आहे काय आहे काय आहे. तुम्ही म्हणत असाल किती वेळा येतात किती वेळा जातात, पण काय करणार आता ते भेटतच नाही. भेटतं पण काही इश्यूज आहेत ते मी सांगतो ते भेटल्यानंतर. जर भेटले नाही तर परत येऊ, भेटले तर मग घेऊन येतो. तर फायनली सरप्राईज भेटलेलं आहे. इश्यू असा होता की सिल्वर कलर भेटत नव्हता, त्यामुळे आम्ही नाशिकमधून सिल्वर कलर घेतला आणि हा तो फोन, हे ते सरप्राईज 17 Pro. बरोबर ना तेवढंच.